तर पैसे आमच्या कार्यकर्त्यांच्या व्यवसायाचे आहेत असा दावा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेला आहे। निलेश राणेंनी कॉन्ट्रोवर्सी करू नये असंही सावंत यांनी म्हटलेलं आहे। तर पैसे आमच्या कार्यकर्त्यांच्या व्यवसायाचे आहेत असं भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी म्हटलेलं आहे। निलेश राणे यांनी कॉन्ट्रोवर्सी करू नये असंही ते म्हणतात। आमचे उमेदवार असतील तर त्यांच्या जात प्रमाणपत्राचा एक इश्यू 4 दिवस चालला, काल त्याचा पर्दाफाश झाला। एक अध्याय बदनामीचा संपला, आज दुसरा बदनामीचा अध्याय सुरू झाला। खरं तर या सगळ्या कॅशची त्यांची व्यावसायिक आहेत, ते त्यांचं एक चपलाचं मोठं मार्ट आहे, त्यांच्या काही कंपनीज आहेत, त्यांचं कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे त्याची असू शकते किंवा यंत्रणा त्याची चौकशी करू शकते। पण मला या निमित्ताने आमदार महोदयांना सांगायचं आहे की सन्माननीय राणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही खासदारकीची निवडणूक लढवली आणि 1 वर्षापूर्वी बरोबर याच आमदार महोदयांसाठी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तन मन धन अर्पून चांगलं काम केलं। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा त्यांना आमदार बनवण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे। आज ज्या पद्धतीने ते आमचे उमेदवार असतील किंवा आमचे पदाधिकारी असतील यांना कुठल्या तरी नाहक विषयामध्ये गुंतून भारतीय जनता पार्टीच्या आणि पर्यायाने कार्यकर्त्यांच्या बदनामीचा जो काही खेळ चाललेला आहे तो मला वाटतं बरोबर नाही। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विजय केंद्रेकर हे कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंचे मालवण शहरातले प्रचार प्रमुख होते आणि विधानसभा निवडणुकीमध्ये निलेश राणेंचे ते प्रचार प्रमुख होते आणि त्यामुळे विजय केंद्रेकर यांच्या मार्फतच कालच्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर सुरू झाला होता, वाटप सुरू झालं होतं आणि याच निलेश राणेंच्यासाठी त्यांनी सुद्धा वाटप केलं होतं आणि त्यामुळे त्यांना माहिती होतं की भारतीय जनता पार्टीचे पैसे कोणाकडे येणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे पैसे दरवेळेप्रमाणे आलेत, हे थोडे पैसे पकडलेत, परंतु निवडणुकीमध्ये आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 5-5, 10-10 हजार रुपये मतदानाला एका मताला पैसे वाटप होत आहे। यात शिंदे सेना सुद्धा कमी नाही आहे, ते त्याच्यापेक्षा जास्त करतायत आणि त्यामुळे ह्या प्रकाराबद्दल निवडणूक आयोग कुठलीही भूमिका यापुढच्या याआधी घेतली नाही, कारण त्यांनी लाखो लोकांना पैसे असे वाटलेले आहेत। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पाहायला मिळते आपल्याला। तद्दन खोटा आहे, असत्य आहे, तद्दन खोटा आहे, असत्य आहे, तद्दन खोटा आहे, असत्य आहे।